गुड मॉर्निंग फ्रॉम हानले. आता मुकेश वाजलेत किती? 8:30 झालेले आहेत. अरे 8:30 पण नाही झाले. 8:30 पण नाही झालेले. 8 वाजून 28 मिनिटं झालेली आहेत. 8:30 पण नाही झालेले आहेत. इकडे कॉमन टॉयलेटवाला एक रूम मिळालेला होता. एक्सपिरियन्स. आता काय, आता नाश्ता करायला येतोय. थंडी नाही बाय द वे हानलेमध्ये. हाय माउंटेन पासेसवरती असली तर उमलिंगला तर हा आपला होता होमस्टे. 3 लोक आलेली होती. ठीक आहे. आता इकडे नाश्ता आहे आपला. रेडी करतात. ओके. आताचा काय प्लॅन? सरळ प्लॅन वरती आहे काय? प्लॅन काय आताचा? प्लॅन काय आता डायरेक्ट उमलिंगला नंतर उमलिंगला जसं 2 वाजता निघालो तर तुझा कोर्जाक काय ना. हां, कोर्झॅक लेक. जर कोर्जाक गेला तर सगळा टाइम झाला तर सोमवरुली पण जाऊ. 2 तासामध्ये एवढा टाइम असेल ना. झालं तुझं? चहा पितो जाऊन येतो. मी असं काल हे जे 2 कॅन होते ना, हे बाईकमध्ये भरले आम्ही पेट्रोल. आता कॅन संपले, बाईक पेट्रोल फुल आहे. आता प्लॅन आमचा असा आहे की इकडनं सरळ उमलिंगलावरनं खाली उतरायचं. मग बघूया, टाईम असेल तर सोमोरुरीला जाऊ, नाहीतर टाईम नाही मिळाला तर न्योमामध्ये थांबू. ओके. आता आहे ना, ही गाडी मी आपली अशी फिरवतो या आणि बसतो. चलो मॅडम जी, निकलते. बाय बाय. सरळ गेलो ना तर चुशूल येणार, आणि आता राईट इकडनं मारला ना तर 95 किलोमीटरवरती उमलिंगला. हे बघ, चुशूलवरनं आल्यावरती हे बोर्ड दिसतं तिकडे, वे टू उमलिंगला 92, वाय 40ला टॉप. म्हणजे आपण टॉप भरपूर केले मंगेश ह्या वेळेला. आपण टॉप भरपूर केले ह्या वेळेला, जास्ती करून ते झंस्करमध्ये वगैरे केले. 15,300 फीट वरती आहोत आता. 40ला 54. इकडे 40 लेक आलेलं आहे, म्हणजे 40ला पासून अजून 40 किलोमीटर आहे पुढे तो. उमलिंगला थंड असणार रे, एवढा वरती टॉप वरती आहे. काय नाही, आपण आता एवढे ॲक्लेमॅटाइज झालेलो आहोत. कुठून येतोय आपण? मनालीवरनं येतोय. लेहमध्ये 2 दिवस राहिलो, झालो आपण. पुढे हा छोटासा आहे, टाक पाय तर. हा तर हलकासा आहे एकदम. हा 40 किलोमीटर वाचवले आपण. हे बना, डायरेक्ट आकाशात चाललोय आपण. 40ला पास वरती आलेलो आहोत. 40लाचा अल्टिट्यूड आहे 18,124 फीट. 6th वर्ल्ड हायेस्ट. आता आपण जाणार आहोत पहिल्याला उमलिंगला. वर्ल्ड 6th वर्ल्ड हायेस्ट ना, आणि तो खारदुंगला होता तो 17,000 आहे. मग तो सगळ्यात पहिला होता. पहिले 1 नंबर आहे उमलिंगला, 1 नंबर आहे. खारदुंगला जोपर्यंत मला माहिती होतं ना 2 वर्ष अगोदरपर्यंत खारदुंगला 1 नंबरवरती होता. हे मध्ये 5 नंबर कुठले आहेत ते माहित नाही. अरे नाही मंगेश, तो आपण सिरसीला वगैरे करत आलो ना, ते पण वरती आहेत भरपूर. माहिती आहे का तुला? हा इकडनं याचा पूर्ण व्ह्यू आहे. बस सूर्य आहे, पण सूर्य पण असं वाटतंय ना की थंड फेकतोय. हां चलो आता स्वारी उमलिंगलाची.
मंदिर आहे छोटूसं. आहेत का देव? हां होते. तो बघ तिकडे तिकडे त्या बेस कॅम्पला जाऊन पुन्हा एक दुसरा डोंगर चालू होतोय. 40 kilometers already done. More 50 to go. More 55 to go. ट्रेल करूया ट्रेल. अरे हा नॉर्मल रोड आहे रे. ट्रेल आहे हे. असेच रोड आपण करत आलेलो आहे तिकडनं. जाम वाचवला रोड. टाइम वाचवला. काय थांबायचं कुठे? बघ जरा पुढे कुठे आहे काय. नाही कॉफी को. ऊन आलेलं आहे. थांब जरा मस्तपैकी शेकूया जरा. 11:30. 11 वाजले. 2 तासामध्ये किती किलोमीटर? 9:30 नाही का? 1.5 तासामध्ये किती किलोमीटर? 2 तासामध्ये 45 किलोमीटर चालवली. एकदम वरती आहे खाली आहे. अजून 45 किलोमीटर उमलिंगला साठी बाकी आहे. आता चढलेलो आपण आहे ना म्हणजे 40ला टॉपच्या रोडने. उतरूया दुसऱ्या साईडने. ब्रिज पकडायचं आपल्याला. हा पकडावंच लागणार आहे. हो तिकडे खाली उतरले. अच्छा मिलिटरीवाले आहेत. चिसुमले उमलिंगला 35 किलोमीटर. मग काय बोलतो आपण? 45 किलोमीटर आला. 35 फक्त. आता पुन्हा चढावं लागेल वरती. हा आता थंडी टोचायला लागली. काय माहिती सावलीमध्ये पण आहोत ना आपण ढगांच्या. वरती आहे तसं अजून भरपूर. काय झालं? आलोय आपण ऑलरेडी. अच्छा 19,000 फूट वरती आपण ऑलरेडी आलेलो आहे. फॉर युअर कडक इन्फॉर्मेशन मंगेश, एव्हरेस्ट आहे तो 26 की 27,000 फूट वरती आहे. हा कसलेच वरती आहे बघा ना. चायला इकडे फास्ट मारली ना मजा येते. टपक. 19,000 फुटांवरती ऑलरेडी आहोत आणि अजून 800 फूट वरती पोचायचंय. अरे 800 फीट. यार चल. ते बघ तिकडे आहे मंगेश. ते बघ ते वरती आहे केस.
स्नो रॅली. हा, मी वायझर आहे ना मंगेश वरतीच ठेवलेलं आहे ना. नाक, माथा, डोळे, जीभ जे पण सगळं आहे ना, तोंडाचा पोर्शन तर सगळं जळतोय. बट वर्थ इट. वायझर खाली करून आहे ना बरोबर दिसत नाही. And finally, here we comes at the highest motorable pass in the world, Umlingla Pass. Woohoo! Sir, higher the hill, stronger the wheel. हेलो रे मंगेश, आ गए. हा 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 हा. उमलिंगला 19,000 समथिंग म्हणजे एक्झॅक्टली किती माहिती आहे? किती आहे रे मंगेश? 19,024 फीट. हा हा. अरे यार, हा लाल गॉगल पण माझ्यावर कधी बसणं होता माहिती आहे. चला आता हा पण बाय बाय. उमलिंगला पास हा मला आहे ना खारदुंगलापेक्षा जास्त हॅपनिंग वाटतोय. हा हा. यांना काय समजत नाही, काही एक नाही, फक्त डान्स करा मस्तपैकी म्युझिकच्या बीट्स वरती. चलो बाय. चलो उमलिंगला. हा, आता पुढचे 3 वर्ष तरी नाही तिकडे. वाव. मग जरा 2 मिनिटं थांबून इकडनं हे करूया. 1 सेकंड दाखवतो इकडनं. हा सगळा व्ह्यू आहे उमलिंगला टॉप वरून. म्हणजे आता आपला लडाख खरोखर कंप्लीट झाला. लास्ट टाइम नाही होऊ शकला होता कारण की उमलिंगला केला नव्हता, पण आता आपला ट्रूली कंप्लीट झालेला आहे, एकदम ट्रूली. ही बघ होंडाची ती स्कॅल्प समथिंग. हा 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 हा. आता लडाखकडे 2 ते 3 वर्ष तरी बघायला नको, कारण की आता आपण आहे ना इंडियाच्या दुसऱ्या पार्टवरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो. हा, जे मेन स्पॉट्स आहेत ना लडाखचे मंगेश, ते केलेले आहेत. आता काय टेन्शन नाही. हा हा. आता चिसुमले वरून लेफ्ट आहे. काय म्हणतो? पाणी वाहत आहे. अरे अरे पण खड्डा आहे इकडे टाकू नकोस, खड्डा आहे तो. आता इकडे आलेलो चिसुमले मध्ये खाली, पण इकडनं आहे ना हानलेला जो रोड आलेलो होतो ना त्या रोडने आपल्याला नाही जायचं आहे, दुसऱ्या रोडने जायचं. पण तो दुसरा रोड कुठला आहे ते नाही माहिती आहे, ते आपण चेक करतोय आता. चला इकडनं निघालो वाया नुरबुला टॉप. आता हानले. राहिला इकडनं मंगेश, काय माहिती आहे का तुला? राहून देत. हानले. अरे हा, हानले. चिसमुले, लोयार, जोरसर हानले. ओके, हानले पर कर बरोबर आहे.
शबास. हा अरे हा शॉर्टकट आहे म्हणजे. पण इकडनं कुठला ट्रेल, इकडनं कुठला ट्रेल आहे आता. मग हे लेफ्टनी पण एक मारलेली आहे बघ कोणीतरी. ओके हा करेक्ट. हे टूरबीर वाले आहेत ते. पूर्ण पठार आहे. हा इथं गाडी सरकत नाही ना. कडक रोड आहे तसा. कडक म्हणजे पक्की जमीन आहे. अरे बापरे कसला आलाय बाय खतरनाक एकदम. हा जबरदस्त. हा कुठला टॉप आहे. नुब्रुला नाही नुरबुला. वाव. थांबूया काय. हा थांबूया. कुठून आहे. कुठला. हा खालचा वाला आहे. हा सरळच आहे ना. वाव यार. हे काहीतरीच आहे रे. स्ट्रेट एकदम जबरदस्त. तिकडे जाऊन बघितलं तिकडनं आहे ना एकदम ना वाळूवाला रस्ता आहे. ते गेले फॉरेनर बघ ना खालपर्यंत. हा अरे ते रायडर लोक आहेत ते. चला. आणि तो म्हणाला ना मागचा लोकल यहाँ से मत जाओ यहाँ से रस्ता खराब आहे. आता इकडनं 40 किलोमीटर आहे सरळ. चल इकडनं. पूर्ण भुसभुसीत रोड होता. आईच्या गावात ते रायडर लोक गेले कसले ते बघ ना माती उडवत. ते रॅलीवाले होते ते. डेंजरच आहे. आपण हे बघ ना इकडे पण तर माती आहे. आईच्या गावात आहे. हा कुठला चांगला रस्ता आहे. आईच्या गावात तिकडनंच गेलो असतं मातीमधून ते पण बरं झालं असतं. हां ठीक आहे चालेल. हां ते मगाशी आहेत. ते मगाशी आहेत. ते होते ना. अरे नुब्राचं सॉरी हे न्योमाचं माहिती नाही ना इकडे कसं आहे ते. हां न्योमाचं माहिती नाही आपल्याला काय. आमच्या गावात अरे या पॅन्चत. हां आली यांच्या हिमालयनवाला कसला कचकच. अरे हा रेग्युलर बोलतो. लोकलवाला हो ना. तो बघ ना खप करून आला पण तो. थांब जरा याला जाऊन देत मंगेश. हा कमिंग इन हॉट आहे एकदम. थांब जरा. येस अरे एकदम स्टीप आहे बघ ना खाली. आईच्या गावात. हा मग आले सगळे लोक. हे ना पहिला गिअरवरतीच आहे ना चालवतोय. हा
अरे सगळं आरामात हळूहळू येते. पण हा पुढचा आहे ना, हा लडाखचा आहे. हा गाईड आहे जो त्यांचा, मागून येतोय तो, सॉलिड चालवतोय तो. इकडनं मंगेश तरी कोण वरती चढतंय? हा 4 व्हीलर फक्त येतील. आता हा तर बघ ना रोड, इथं पूर्ण माती आहे. आता तर मी इथं पायत नाही टेकवत आहे. हां मी नाही टेकवले पाय, मी तर आरामात असं देतोय, टेन्शन नाही काय. आता टाकला सेकंड माकी आख. आले बघ. आता इकडनं हिमालयन वगैरे खतरनाक जाईल माहिती आहे काय. हा ते पुढून उतरले. सॉलिड ऑफ रोडिंग झालेली आपली. खाली आहे अजून, ज्याला दुसऱ्यावरती चालवायला पाहिजे. आता हे व्हिडिओमध्ये आई जावलं. मंगेश पुढे जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा, लवकर पुढे जा. याने घातला असता तुझ्यामध्ये. आता मंगेश याने घातला असता आता तुझ्यामध्ये. मैंने देखा उसको, बोला कि तुरंत आगे जा, बोला ये डालने वाले आगे. आईला तू घातलं, टाकले ना जोरात, लागली काय? आई मी तुला बोललो ना जोराचा पुढे म्हणून, लागली काय? नाही नाही काय झालेलं तर नाही दिसतंय मला. आई आता माझ्या मागे येतो. मी तर ढेंगावरती करेन. मी पण नाही ब्रेक मारत आहे. मी दुसऱ्यावरती जेवढी गाडी जाते ना तेवढं स्पीड ठेवलेलं आहे. आता बा, आता मंगेश त्याची आता फाटली असणार. हा आता त्याची फाटली आहे. आता त्याला कळालेलं आहे. तो काय करतोय माहिती आहे मंगेश, तो हाय गिअरवरती त्यांनी गाडी सोडून दिलेली आहे, कळालं ना, म्हणून ती सुटली गाडी झप करून. आहे ना, आणि सगळा हे पण कॅमेरा पण चालू आहे. किती वेळानंतर एक्सिलेटर दिलेलं आहे. अरे हा मुद्दाहून कुठून तरी घेऊन जाईल. आईला हा कुठून घेऊन चाललेला आहे मंगेश? आपल्याला कळालं असतं काय रे? ना ट्रेल पकडत आपण गेलो असतो. हा स्लो गेलो असतो. आता हे कसं, हा चाललाय ना पुढे, याला माहिती आहे ना गाईड यांचा, त्याला पकडत चाललोय आपण. बाकीचे रायडर मागे राहिले. हा तुला ठोकणार तो एकटा माझ्या मागे आहे. तो आहे माझ्या मागे. बाकीचे काय दिसत पण नाहीत कुठे आहेत ते. असाच जायचा आहे तो सरळ. मी इकडनंच जाणार. म्हणजे प्रत्येक बायकरचा ना एक नाईट मेअर असतं की त्याला एक पर्टिक्युलर रोड आवडत नसतो. तसा माझा आहे ना, हा माझा एकदम नाईट मेअर आहे. हा वाळूवाला, मातीवाला वगैरे रोड. अरे समोर आहे ना मंगेश, तो तलाव वाटतोय, तलाव समुद्र वगैरे असं वाटतंय ते. आला आला कुठला तरी बॅरियर आलेलं आहे. नाहीतर हा लॅप 1 असेल, लॅप 2 मध्ये ना दलदल असेल, दलदली मधनं चालू हा.
हा पहिला लॅप. हां हां रे यार, मला वाटलेलंच होतं काहीतरी दुसरा सेकंड लॅप असणार आहे. आणि ना त्यात काय झालं, थांब जरा. आईच्या गावात कसली सरकते बया माती. फर्स्ट वरतीच आहे. हां चल. फुल सरकते ना, फर्स्ट वरतीच आहे. फुल एकदम फुल, म्हणजे जराशी पण फुरसत नाही माहिती आहे काय. हा हा आत्ता कळायला रोड. आता डायरेक्ट न्यूमाला थांबव मंगेश, पंपावरती. हा 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 आत्ता आपल्या रोडवरती लागलो. चला झालं. आता इकडनं आता माहिती आहे आपल्याला काय. हा नियमाला आता पोचू. किती गाड्या आहेत? 5 गाड्या आहेत. हा पोचू नियमाला. सकाळी ह्याच रोडने गेलेलो होतो आणि तिकडनं आपण वरती गेलेलो होतो. ह्या इकडनं चढलेलो होतो. म्हणजे पूर्ण सर्किट मारलं आपण. हा मंगेश, प्रॉपर सर्किट खेचलं आपण. इकडे जरा चहासाठी थांबव. हे इकडनं गेलो आपण सकाळी. हा सरळ रस्ता, हा इकडनं हा गेलो आपण वाया 40ला उमलिंगला. आणि आलोय इकडून. काय माहिती आहे, जर रिस्क घेणारे असेल ना तरच तुम्ही सेकंड साईडने या. अदरवाईज तुम्हाला उमलिंगला करायचं असेल ना, तुम्ही ज्या 40ला रोडनी तुम्ही जाताय ना त्याच रोडनी रिटर्न या. कारण की इकडे ऑफ रोडिंग आहे ना, खतरनाक आहे. तुम्हाला ऑफ रोडिंगबद्दल काही माहिती असेल ना तरच या रोडनी या, ज्या रोडनी आता आम्ही आलेलो आहे. जर नॉर्मल असाल ना तुम्हाला जास्त रिस्क वगैरे नाही घ्यायची आहे, रेग्युलर रोडनी चालवायचं आहे, तर हा जो 40ला रूट आहे इकडनं आपण एंट्री केलेली होती, वरती चढलेलो होतो, त्या स्टॉपमधनं 40ला मार्गे तुम्ही या रिटर्न. जरासं जरी तुम्ही ऑफ रोड करताय ना, म्हणजे तुम्ही रिस्क टेकर आहात, तेव्हाच तुम्ही ह्या रोडनी या, अदरवाईज नका येऊ. चला आता डायरेक्ट बाय बाय हानले, बाय बाय हानले, बाय बाय उमलिंगला. आणि जर हानले मॉनेस्ट्रीने बोलवलं तर नक्की येऊ. आता सरळ न्योमा. हां आता पुढे मिलिटरीचा रोड आहे. हालत खराब झाली आहे. आता कुठे आहे माहिती आहे? चुशूलच्या रोडवरती. चुशूल थांबलोय जरा, डोकं पकडलेलं आहे, बाकी काय नाही. आता न्योमामध्ये जाऊन आहे ना एक रूम बुक करू. दुपारी जेवलो नव्हतो, तर आता आहे ना पहिले सगळ्यात पहिले बाईकमध्ये पेट्रोल भरायचं आहे, रूम बुक करायची आहे आणि नंतर मग जेवू. भूक लागले खूप. 65 किलोमीटर्स आहे न्योमा इकडून. हे बघ सायकलिस्ट जबरदस्त. हा पूर्ण वाळू आहे ती. न्योमाला आलेलो आहोत. आता तुला पंप कुठे दिसला? अच्छा तुला दिसला, मला नाही दिसला. सकाळी आहे ना टाकी फुल केलेली होती, ती कॅन वगैरे पूर्ण भरून कट्टूकड आलेले इथपर्यंत. हा म्हणजे गाडीमध्ये असणार अजून 4 लिटर, पण तरी पण
कुठून आहे ही डिझेल? काय झालं इकडे आहे ना असा कार्ड नहीं चलेगा ना? ओके आगे होम स्टेज वगैरह रहेंगे न्योमा काय रे बाबा. सो मोरेरी 78, चुशुल 98, मोरेरी 73, माहेल 20, ले 185. हां इकडे आहेत ना हे सगळे होमस्टेजच आहे ते. येऊ का मी? बघ जरा माउंटेन होमस्टे कितना है मैडम रेंट? ओके पहिले देख लो. हा पूर्ण ना जीव निघाल्यासारखं वाटतो आता. पूर्ण बॉडी एकदम जमा झालेली आता. न्यूमामध्ये आलो आहे. हे माउंटेन होमस्टे बघतो. हां चालेल. 1200 रुपयाला रूम मंगेशने फायनल केलेली आहे आंटीकडून. आंटीने ॲक्च्युली आजी आहे ती. आता बाईक लावतो आणि सगळं बॅग बिग काढायचे पुन्हा तेच. बाईक रायडिंगमध्ये हे सगळं करावंच लागतं यार. हे कुठे लावू? अरे इकडे तर अशीच उभीच लावू ना? अरे अभी जान नहीं बची मुझे. अभी थक गए, अभी जान नहीं बची है.